श्रीराम साधक हो. सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, चरित्र लिहिताना केशवरावांना काय कळलं की महाराज देहात असताना अतिशय गावंढळ भाषा वापरत असत. आता तात्यासाहेबांच्या मुखातून जे महाराजांचं अवतार कार्य झालं ती भाषा इतकी उदात्त, काही वादच नाही. एकमेकांच्या हे विरुद्ध होतं. तशी मग त्यांनी त्याचा खुलासा करून घेतला की मला अशी अशी माहिती लागते, ही खरी आहे का? हे खरं म्हणावं तर या अवतारात तसं अजिबात काही नाही का? मग या अवतारातही तसंच हवं होतं, गावंढळ भाषा आणि मधून शिव्या. या अवतारात अजिबात तसं नाही. मग काय खरं आहे? तसं महाराज म्हणाले, दोन्ही खरं आहे. का सांगू का तुम्हाला केशवराव? देहात असताना मला कुठे कार्य करावं लागलं? गावंढळ लोकांमध्ये करावं लागलं. आता गावंढळ लोकांमध्ये कार्य म्हणजे माझा रोल कशाचा होता माहिती आहे का? एका फौजदाराचा किंवा मुकादमाचा. मग आता मुकादमाने, अहो राजमान्य राजश्री तुम्ही पाटी उचलता का, अशी भाषा वापरली तर काम होईल? एखादी शिवी हसडूनच पाटी उचल म्हणून सांगावं लागतं. किंवा फौजदाराने म्हणावं, आपण सौजन्याने गुन्हा कबूल करता का? मी लिहून घेतो काय केलं ते. हे चालेल का? 2 शिव्या हसडून 2 रपाटे मारावेत तेव्हाच होणार. तो रोल तेव्हा तिथे होता, त्यामुळे मला ते तसं करावं लागत होतं. त्याशिवाय ते जमलंच नसतं. आणि तुम्हाला मी एक सांगतो की ती भाषा मी अजूनही विसरलेलो नाही. तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवू का? मी प्रात्यक्षिक दाखवायला तयार आहे, पण एक लक्षात ठेवा, मी जे प्रात्यक्षिक दाखवेन ते तात्यासाहेबांच्या तोंडाला झेपणार नाही आणि तुमच्या कानालाही झेपायचं नाही. असं ते पूर्ण समाधान त्यांनी केलं. नंतर ठाण्याचे R.S. भागवत यांनी भूताखेतांवर, मनुष्य मेल्यावर त्याची कशी प्रगती होते, अशी त्यांची बरीच पब्लिकेशन्स आहेत. मृत्यूनंतर काय वगैरे पुस्तके त्यावेळी बरीच खपायची. ते R.S. भागवत केशवरावांचे मित्र होते. ते केशवरावांना भेटायला आले. प्रेमाचं बोलणं झालं आणि म्हणाले, अहो केशवराव, तुमचे ते कोण महाराज का काय आहेत ते आपण मला जरा त्यांची ओळख करून द्या. मग त्यांना बरोबर घेऊन केशवराव खाली आले. तात्यासाहेब पेटीवर बसले आणि सुरू झालं. त्यांनी ताडकन महाराजांना प्रश्न विचारला, महाराज आपण कोण आहात? म्हणजे देह दिसत नव्हता आणि ती पेटी हे अन ते, म्हणून तर आपण कोण आहात असा डायरेक्ट प्रश्न विचारला. खरं तर याचा खुलासा त्यांनी केशवरावांकडून आधी करून घ्यायला हवा होता. पण आता असा डायरेक्ट प्रश्न विचारल्यावर महाराज काय म्हणाले, मी कोण आहे सांगू का? मी कोण आहे हे मी जे सांगेन ते तुम्हाला केव्हा कळेल? तर 2 मिनिट मनात अजिबात काहीही विचार न येता असं मन स्तब्ध ठेवून मला दाखवा, मग मी कोण आहे ते सांगतो. 2 मिनिट मन स्तब्ध ठेवता येतं? ते जमत नाही. म्हणजे मी कोण आहे हे तुम्हाला सांगूनही कळणार नाही. आता मी कोण ते सांगायचं झालं तर मी जो गणेश घोगरदरे होतो त्याच्या देहाची राख केव्हाच होऊन गेली. मी तो नव्हेच. मी जो आहे तो आत्मज्ञान झाल्यावर जी चित्तशक्ती आहे त्याचा पार्ट अँड पार्सल मी आहे. आता तुम्हाला हे कळणार कसं? तुम्ही जोपर्यंत तुमच्या देहाला विसरत नाही तोपर्यंत मी कितीही सांगितलं तरी तुम्हाला कळणार नाही. म्हणून मला हे सांगावं लागतंय. तेव्हा तुम्ही स्वतःला विसरायचा प्रयत्न करा, म्हणजे ते कळेल. आधी तुमचं तुम्ही कोण ते समजून घ्या, मग माझं मी कोण ते कळेल. आणि वर जाऊन भागवत काय म्हणतात, अहो कसलं उत्तर मला मिळालं, कसलं परखड उत्तर मिळालं. तसे केशवराव म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितला होता हा उद्योग?
मला तरी आधी विचारायचं, हे काय? तुम्ही भलतीचं दंगामस्ती केलीत, मग लाफा मिळाला तुम्हाला, बरं झालं. असा तो भागवतांचा प्रकार झाला. असो. साधक हो, परमपूज्य बापूसाहेब मराठे यांनी परमपूज्य श्री बाबांना प्रपंच म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय असा प्रश्न विचारला. त्यावर परमपूज्य बाबांनी काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.